सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडविरोधी पथकाने करंजकर नगर भागातील विहार बिल्डिंगचे सुरू असलेल्या पत्राच्या शेडमधून तिघांना ताब्यात घेतलंय। आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड दारणा नदी पुलावर ट्रक चालकांना अडवून जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेणाऱ्या टोळीपैकी 2 महिलांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्यानंतर त्यातील तिघे जण फरार झाले होते। त्यांचा शोध सुरू असताना गुंडविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तिघे इसम करंजकर नगर भागातील विहार बिल्डिंगचे काम सुरू असलेल्या शेजारी एका पत्राच्या शेडमध्ये लपलेले। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून प्रेम वसंत घाटे राहणार अमृत उद्यान गार्डन राजराजेश्वरी मंगल कार्यालय, धीरज वसंत घाटे राहणार राजराजेश्वरी मंगल कार्यालय व त्यांच्याबरोबर एक विधी संघर्षित बालकाला त्यांच्यासोबत ताब्यात घेतलंय। पुढील कारवाईसाठी त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या राबवली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। 9/2025 रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे 4 वाजता दारणा नदीच्या पुलावर 4 ते 5 इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना धारदार हत्याराने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 5,000 व फोन पेद्वारे 1,000 असे 6,000 रुपये घेऊन तिथून पसार झाले। बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 434/2025 BNS कलम 311 115 2 352 35 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे पुरुष व 2 आरोपी महिला होत्या। महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते। सदर गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडाविरोधी पथक सदर गुन्ह्यातील 3 आरोपींचा शोध घेत होतं। रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले। त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ माननीय DCP क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व माननीय ACP क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या 2 टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेल रोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो। त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत। त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील 3 आरोपी त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यातील त्यांचे नावे प्रेम वसंत घाटे वय 24 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, 2 नंबर धीरज वसंत घाटे वय 22 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, तिसरा बालविधी संघर्ष बालक असे 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे।